हॅलो, कशा आहात तुम्ही? छाया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहे मोमोज आणि मोमोजची चटणी. चला तर मग त्याच्यासाठी साहित्य आपण बघूया. हे बघा, मी मैदा घेतला आहे आणि इथे चिकन घेतलं आहे वाफवून मी. इथं मिरी पावडर घेतली आहे, लसूण आणि अद्रक ठेसून घेतलं आहे आणि इथं मिरची घेतली ठेसून, हा कोबी घेतला आहे, परत गाजर घेतले खिसून, शिमला मिरची कापून घेतली बारीक, कांद्याची पात कापून घेतले, कांदा घेतला एक कापून आणि हे चटणीसाठी एक टमाटो घेतले आणि काश्मीरी लाल मिरची आहे थोडी 4-5 आणि ही आपली तिखट मिरची आणि लसूण. चला मग आपण पीठ मळून घेऊया. मीठ टाकूया चवीपुरतं आणि तेल ओतूया थोडंसं. बघा, मस्त आपण पीठ मळून घेतलं आहे मैद्याचं छानपैकी. मोमोजसाठी असं मळायचं. आता आपण 10 मिनटं झाकून ठेवूया याला. तर आपण एक कोबी घेऊया, मी किसून घेतलं आहे. पाव किलो असेल चांगला ताजा घ्यायचा हिरवा. पाव किलोचं थोडं जास्तच आहे. आणि 2 गाजर घेतले किसून. त्याच्यात आपण मीठ टाकूया. असं मस्त मिक्स करून घेते. त्याच्यामधलं पाणी काढू आपण. चिकन वाफवून घेतलेलं आहे ना, आपण मिक्सरमध्ये ना बारीक करून घेऊया. हे बघा, मस्त मी मिक्स करून घेतले. हे बघा, आणि अर्धा लिंबू पण पिळलाय मी, मगाशी विसरले. चला आता आपण हे बघा आपलं पीठ बघूया. हे बघा, मस्त 10 मिनटं झालेले. आता आपण याच्या गोळ्या करूया, जसे पाहिजे तसे लहान मोठे. बघा, मस्त असं लाटून घ्यायची एकसारखे. मध्ये जाड असलं तर चालेल थोडंसं. आता आपण भरून घेऊया. जास्त भरायचं म्हणजे छान लागतं भरलेलं. आणि असे पाकळ्या करून घ्यायच्या अशा मस्त. छान. अजून दाखवते. पाणी गरम झाले, उकळले. आता हे ठेवूया आपण 10 मिनिटच घेऊया वाफून. 10 मिनिटं घेऊया. आणि आता आपण चटणी करायला घेऊया. पाणी टाकूया. एक टमाटो धुवून घेतले स्वच्छ.
4 काश्मीरी लाल मिरची आहे कलरसाठी आणि आपले तिखट मिरची आणि लसूण आहे. आता हे आपण देऊया शिजवून. शिजवून घेते मी. थंड होऊ देते आणि मग बारीक करून घेते. थंड होऊ द्या 5 मिनटं. बारीक करून घेते मी आता. बारीक करून घेते चटणी. बारीक करून घेतली मी मिरची टमाटो. आता आपण फोडणी देऊया. तेल टाकलं आपलं. लसूण टाकलं. मीठ टाकूया चवीपुरतं. कोथिंबीर जी आहे दांडे थोडा टाकूया. चला आपण काढून घेऊया आता. चला झाले आपले चिकन मोमोज तयार. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.